विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन एमडी बायोलॉजी मध्ये आपलं मनापासून स्वागत. पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण ऍस्केरिस्टिस या डिसीज बद्दल इन्फॉर्मेशन पाहिली होती. या लेक्चर मध्ये आपण जो काही डिसीज स्टडी करणार आहोत त्या डिसीजचं नाव आहे एलिफंटायटिस किंवा फिलारियासिस. तर आपण मराठीमध्ये हत्ती रोग म्हणतो. हत्ती रोग म्हणजे नेमकं काय? तर पहा, हत्ती रोग म्हणजे काय? पहा की हत्ती रोग म्हणजे जो आपला पाय आहे तो कशासारखा होतो? हत्ती सारखा होतो. तर आपण काय म्हणतो? हत्ती रोग. म्हणजे काय? एलिफंटायटिस. मग हा एलिफंटायटिस आजार कशामुळे होत असणार आहे? बघा, कॉज ड्यू टू कुणामुळे होणार आहे? हा आवाज आहे नेमॅटोड म्हणून. कुणामुळे? नेमॅटोड मुळे. मग ती नेमॅटोड कशाला होतात? थ्रेड लाईक वॉर्म. कॉज ड्यू टू थ्रेड लाईक वॉर्म. कॉज ड्यू टू थ्रेड लाईक वॉर्म. तर आपण काय म्हणतो? नेमॅटोड म्हणतो. काय म्हणतो? नेमॅटोड. मग हा नेमॅटोड कशा पद्धतीने ट्रान्सफर होणार बघा. हा नेमॅटोड ट्रान्सफर फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन. एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत जो काही ट्रान्सफर होणार आहे तो होणार आहे थ्रू द मॉस्किटो बाईट. मॉस्किटो च्या बाईट पासून काय होणार आहे? हा नेमॅटोड ट्रान्समिट होणार आहे. ठीक आहे. ट्रान्समिट फ्रॉम वन पर्सन टू अनदर. फ्रॉम वन पर्सन टू another via mosquito bite. मच्छर चावल्यापासून हा आजार काय होणार आहे? मॉस्किटो बाईटच्या मार्फत हा आजार काय होणार आहे? पसरणार आहे. आपण म्हणतो ट्रान्समिटेड थ्रू मॉस्किटो बाईट. ठीक आहे. मग हा जो काही फिलारियासिस आहे त्याला आपण 3 सब टाइप मध्ये काय केले? डिवाइड केले. फिलारियासिस divided into 3 subtypes. 3 सबटाइप मध्ये काय केले? याला डिवाइड केले. जो पहिला जो टाइप आहे त्याला आपण काय म्हणतो? पहा, लिम्फॅटिक फिलारियासिस. काय म्हणतो आपण त्याला? लिम्फॅटिक फिलारियासिस. लिम्फॅटिक फिलारियासिस. पाठीमागच्या आवाज नाही करायचा, लक्ष द्यायचं. ऑनलाईन लेक्चर चालू आहे. ठीक आहे. सेकंड नंबर आपण काय म्हणतो? सबक्युटेनियस फिलारियासिस. काय म्हणतो? सबक्युटेनियस फिलारियासिस. काय म्हणतो आपण त्याला? सबक्युटेनियस फिलारियासिस. तिसरा नंबरचा जो काय आहे तर आपण म्हणतो सिरस. म्हणजे काय? ॲब्डॉमिनल. सिरस ॲब्डॉमिनल कॅव्हिटी फिलारियासिस. काय म्हणतो आपण त्याला? कॅव्हिटी फिलारियासिस. ओके. त्यानंतर इकडे सर्वजण सिरियस ॲब्डॉमिनल कॅव्हिटी फिलारियासिस. हा सबक्युटेनियस फिलारियासिस जो आहे तो लोआ या स्पेसिस मुळे काय होतो? लोआ या स्पेसिस मुळे होणार आहे. काय म्हणतो आपण? सिरियस फिलारियासिस. मग पहिला आपण बघूया आपल्या मध्ये काय घेतले आहे? लिम्फॅटिक फिलारियासिस. हा जो काही लिम्फॅटिक फिलारियासिस आहे हा कशामुळे होणार बघा? कॉज बाय. कशामुळे होणार आहे? हा होणार आहे उकेरिया मॅनिक्रॉप्टी, ब्रुगिया मलाय आणि ब्रुगिया टिमोनी. काय म्हणलं? कशापासून होणार आहे? उकेरिया मॅनिक्रॉप्टी. त्यानंतर ब्रुगिया मलाई, एक आहे ब्रुगिया टिमोनी.
रुगिया टिमोरी यांच्यापासून काय होणार आहे हा लिम्फॅटिक फिलॅरिसिस नावाचा जो काही एल्फाइटिस आजार आहे तो होणार. ओके दबा सिम्पटम्स आपण बघूया आपण सिम्पटम्स. मग उकेरिया बँक्रॉप्टी जो आहे काय म्हणलं मी उकेरिया बँक्रॉप्टी उकेरिया शॉर्टमध्ये जो बँक्रॉप्टी अफेक्ट कशाला अफेक्ट करणारे रे ट्रॅफिक आर्म्स लेग्स स्क्रॉटम आणि काय ब्रेस्ट हात पाय बरोबर. त्यानंतर स्क्रॉटम असेल आणि ब्रेस्ट असेल आर्म लेग्स स्क्रॉटम आर्म लेग्स स्क्रॉटम आणि काय म्हणलंय त्या ठिकाणी ब्रेस्ट. हा काय करेल तरी अफेक्ट करेल. ठीक आहे. त्यानंतर मग जो काही लिम्फॅटिक फिलॅरिसिस मध्ये आहे त्यामध्ये जी काही वॉर्म आहे ती कशाला अफेक्ट करेल लिम्फॅटिक वेसल लिम्फ नोड बरोबर आणि लिम्फॅटिक सिस्टम. या ठिकाणी आपण घेऊया इन लिम्फॅटिक फिलॅरिसिस लिम्फॅटिक फिलॅरिसिस वॉर्म अफेक्ट वॉर्म कुणाला अफेक्ट करणारे इट अफेक्ट लिम्फॅटिक सिस्टम लिम्फॅटिक सिस्टम लिम्फॅटिक सिस्टमला काय होणार आहे अफेक्ट करणार. त्याचबरोबर काय होणार आहे एनलार्ज कशाचं एनलार्जमेंट होणार आहे तर लिम्फ वेसल आणि लिम्फ नोड त्याचं लिम्फ वेसल and lymph node याचं काय होणार आहे एनलार्जमेंट होणार. ठीक आहे. त्यानंतर अजून काय होणार आहे लिम्फोडीमिया म्हणजे नेमकं काय यामध्ये काय होणार आहे बघा जे काही टिश्यू आहे त्या टिश्यू मध्ये लिम्फॅटिक फ्लुइड काय होणार आहे अक्युमुलेट होणार आहे आणि लिम्फॅटिक फ्लुइड टिश्यू मध्ये अक्युमुलेट झाल्यामुळे त्या ठिकाणी काय होणार आहे स्वेलिंग येणार. सर किती झालं लिम्फॅटिक 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 चाललंय मग लिम्फॅटिक म्हणजे जसं आपलं बॉडीमध्ये ब्लड काय करतं ते पुऱ्या बॉडीला ब्लड आपण कॅरी होतो आर्टरीज आणि व्हेनच्या मार्फत. मग त्यावेळेस जे काही ब्लड स्क्वीज आउट होतं सेल्स मध्ये त्याला कलेक्ट करून परत ब्लड व्हेसल मध्ये टाकण्याचं काम कोण करतं लिम्फॅटिक सिस्टम. ठीक आहे. मग लिम्फोडिमा म्हणजे नेमकं काय अक्युम्युलेशन ऑफ लिम्फ फ्लुइड कोणत्या ठिकाणी लिम्फ फ्लुइड अक्युमुलेट होणार आहे अक्युमुलेशन ऑफ लिम्फ फ्लुइड इन टिश्यू आणि त्यामुळे काय होणार आहे लीड्स टू द स्वेलिंग सूज येणार. ठीक आहे. अजून कोणता सिम्पटम आहे ते काय हायड्रोसिल हायड्रोसिल व्हॉट इज मीन बाय हायड्रोसिल ज्यावेळेस टेस्टिस मध्ये लिम्फ फ्लुइड अक्युमुलेट होतं त्यावेळेस टेस्टिस काय होतात एनलार्ज होतात काय होतात एनलार्ज. त्याच कंडिशनला आपण काय म्हणतो हायड्रोसिल काय म्हणणार हायड्रोसिल म्हणजे आपण घेऊया टेस्टिस एनलार्ज का बरं ड्यू टू accumulation of lymph in tissue due to accumulation of lymph fluid कुठे होणारे टेस्टिस मध्ये कुठे होणारे टेस्टिस तर आपण काय म्हणतो हायड्रोसिल. हे आहे सिम्पटम्स. पण हा कसा ट्रान्समिट होईल तर आपण काय म्हणतो मोड ऑफ ट्रान्समिशन बरोबर.
Eukarya bankruptcy transmitted from one person to another person via female Culex mosquito. फिमेल क्युलिक्स मॉस्किटो आहे त्या चावल्यानंतर हा आजार एका पर्सन मधून दुसऱ्या पर्सन मध्ये काय होतो ट्रान्समिट होतो. आपण काय म्हणतात मोड ऑफ ट्रान्समिशन. आपण मोड ऑफ ट्रान्समिशन. मोड ऑफ ट्रान्समिशन. Eukarya bankruptcy transmit from one person to another. Eukarya bankruptcy transmit person to person to person. असा झालेले फिमेल क्युलिक्स मॉस्किटो. फिमेल क्युलिक्स मॉस्किटोच्या मार्फत हा काय होणार आहे एका पर्सन पासून दुसऱ्या पर्सन पर्यंत जाणार. त्यानंतर ट्रीटमेंट डायग्नोसिस आणि आपण ट्रीटमेंट म्हणतो. ठीक आहे डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट. कशा प्रकारे आपण याला ट्रीटमेंट करणार. जे काही डाळ येत आहे कार्बोमायलिन सिक्रेट नावाचं ड्रग आहे बरोबर मेडिसिन आहे ते आपण त्या व्यक्तीला देणार दिवसातून 2 वेळेस. किती महिने किती आठवडे 3 आठवडे. त्यानंतर 5 days आफ्टर 6 months. ओके आपण काय म्हणतो यूज ऑफ डाय इथाइल कार्बामाइजिन citrate twice a day for 3 weeks. And after that, and after that 5 every 6 months. प्रत्येक 6 महिन्यानंतर आपण त्याला 5 दिवस एवढी 6 months. प्रत्येक 6 महिन्यानंतर आपण त्याला परत 5 दिवस काय करणार. आता प्रिव्हेंशन कसं करणार तर आपण काय म्हणतो अवॉइड मॉस्किटो बाईट. मॉस्किटो बाईट करायचे अवॉइड करायचे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आपल्या सराउंडिंगचा परिसर क्लीन ठेवावा लागेल बरोबर. त्यानंतर आपल्याला मॉस्किटो रिपेलंट नेट वापरावा लागेल. घरामध्ये मच्छर कॉईल वापरावा लागेल. ठीक आहे लिक्विड वापरावं लागेल. त्याच्यामुळे जे काही मॉस्किटोज आहेत त्यांची ग्रोथ होणार नाही. ठीक आहे. त्यानंतर सांडपाणी जे आहे ते आपल्याला व्यवस्थित एका नाली मार्फत त्याला आपल्याला घराच्या बाहेर काढावं लागेल. घराच्या कोणत्याही परिसरामध्ये त्या ठिकाणी कचरा साचला नाही पाहिजे. ठीक आहे किंवा पाणी थांबलं नाही पाहिजे. तर आज आपण पाहू की आता रिवाइज करू आपण काय पाहिजे. तर आपण कोणता स्टडी केला एलिफंटायसिस केला. तर आपण काय म्हणतो फिलॅरिसिस म्हणतो. हा कुणामुळे होतो हा होतो थ्रेड लाईक वॉर्म आपण काय म्हणतो निमॅटोड. मग हा निमॅटोड एका पर्सन पासून दुसऱ्या पर्सन मध्ये कशा प्रकारे ट्रान्समिट होणार आहे तर बाय मॉस्किटो बाईट. मग फिलॅरिसिसला आपण 3 सबटाइप मध्ये डिवाइड केलेला आहे. एक लिम्फॅटिक फिलॅरिसिस, दुसरा सबक्युटेनियस फिलॅरिसिस आणि तिसरा आपण काय म्हणतो सिरियस फिलॅरिसिस. लिम्फॅटिक फिलॅरिसिस कुणामुळे होतो ओकेरिया बँक्रप्टीमुळे. म्हणजे कुणाला अफेक्ट करणार आहे तर अफेक्ट करणार आहे आर्म्स लेग्स स्पर्टम आणि ब्रेस्ट. त्यानंतर जी काही लिम्फॅटिक फिलॅरिसिसची वॉर्म आहे ती इन्फेक्ट करणारी कोणाला लिम्फॅटिक सिस्टमला लिम्फ वेसल आणि लिम्फ नोड. लिम्फाडिमा कंडिशन येणार आहे म्हणजे टिश्यू स्वेलिंग होणार आहे. हायड्रोसिस कंडिशन येणार आहे म्हणजे टेस्टिसचं स्वेलिंग होणार आहे. कशा प्रकारे ट्रान्समिट होईल
तर फ्रॉम 1% to 100%, पण फिमेल क्युलिक्स मॉस्किटोच्या मार्फत काय होईल, ट्रान्समिट होईल. ट्रीटमेंटसाठी आपल्याला डायटाईल कामामध्ये सिक्रेटचा आपण यूज करू शकतो. आणि प्रिव्हेन्शनसाठी आपण काय करणार, मॉस्किटो कंट्रोल केलं पाहिजे. ठीक आहे. अशा प्रकारे आपला एलिफंटायटिस नावाचा आजार संपला. आशा करतो तुम्हाला समजला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.